नमस्कार, मी असंग दाणी. नमस्कार, मी यशवंत कानेटकर. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज करिअर भरारी या सदरामध्ये मी आणि कानेटकर सर तुम्हा सर्वांना करिअर विषयक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. मला वाटतं कानेटकर सरांचं नाव IT या क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेच, तरी पण एक थोडा परिचय त्यांच्या कार्याचा इथे व्हावा असं मला वाटतं. त्यामुळे मी या कार्यक्रमाची सुरुवात त्यांचा परिचय करून देऊन इच्छितो. मला वाटतं कानेटकर सरांनी सर्वात पहिले आपल्या मित्रांना हे सांगावं की त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे. माझं तसं शालेय शिक्षण सगळं नागपुरात झालं. अच्छा. त्याच्यानंतर मी BE करायला VJTI मुंबई मध्ये गेलो. ते BE संपल्यानंतर मी MTech करायला IIT कानपूर मध्ये गेलो. आणि महत्वाची बाब अशी की मी BE आणि MTech हे दोन्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये केलेले आहेत, पण तरी मी आज IT क्षेत्रात काम करतो. तर मुलांना हे कुतूहल आहे की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये BE आणि MTech करून सुद्धा IT या क्षेत्राकडे कसे वळलात? ते थोडंसं मला वाटतं ऍक्सिडेंट आहे असं मला इथे नमूद करावं असं वाटतं की MTech केल्यानंतर जेव्हा मी नागपूरला गेलो तेव्हा माझी इच्छा अशी होती की मी कुठली तरी एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंडस्ट्री तिथे प्रस्थापित करावी. बरोबर. एक प्रेस टूल्स नावाचा एक विषय असतो. त्या प्रेस टूल्समध्ये जशा किल्ल्या वगैरे ज्या बनवतात ते प्रेस टूल्स वर बनवता येतात. तर एक VIPची मोठी फॅक्टरी आहे नागपूरला. तर त्या VIPच्या फॅक्टरीमध्ये लॉक्स बनवण्याकरता प्रेस टूल्सचा वापर केला जातो. ते करण्याकरता मी खरं तर नागपूरला पोहोचलो. माझ्या 60 वर्गमित्र जे होते IIT कानपूरमध्ये त्याच्यापैकी 59 तर अमेरिकेला गेले. अच्छा. पण मी ठरवलं होतं की भारतातच राहून काहीतरी करून बघायचा प्रयत्न करूया. त्या उद्देशाने मी नागपूरला पोहोचलो. पण एक इंडस्ट्री स्थापन करण्याकरता जे काही भांडवल लागतं ते भांडवल काही मी अनफॉर्च्युनेटली जमा करू शकलो नाही. आणि माझ्याकडे जे काही थोडीशी पुंजी होती माझ्या स्टायपेंडमधनं उरलेली त्याच्यात फक्त IT क्षेत्रातच काहीतरी करण्याजोगं होतं. कारण शेवटी एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीला लागणारं भांडवल आणि एक IT कंपनी चालू करण्याला लागणारं भांडवल यात बरीच तफावत होती. आणि एक 5,000 रुपयाच्या सुरुवातीने मी ती कंपनी स्थापन केली. आणि मग जे काही त्याच्यातनं मिळकत झाली ती त्याच्यातच इन्व्हेस्ट करत गेलो. असं करता करता हळूहळू. अच्छा. पण मला एक मुलांकडनं येणार आपण मी पुष्कळदा तुमच्याबरोबर जेव्हा सेमिनार करतो तेव्हा मी पाहिलं की मुलांना एक मनात प्रश्न असतो की तुम्ही कम्प्युटर्स विषयी स्वतः शिक्षण केव्हा आणि कसं घेतलं? कम्प्युटरचं मेजॉरिटी शिक्षण तर मी म्हणेन की मी स्वतःच घेतलं. अच्छा. कारण आम्हाला कानपूरमध्ये असताना एक फक्त फोर्ट्रान 4 नावाचा एक विषय असा होता. त्याच्यात एक थोडंफार प्रोग्रामिंग करायचो आम्ही. आणि ते प्रोग्रामिंगही थोडंसं याच्याकरता म्हणेन मी की त्यावेळेसची जी टेक्नॉलॉजी अवेलेबल होती ते पंच कार्ड्स तयार करावे लागायचे. मग तो डेस्क सकाळी जाऊन सबमिट करून यायचा आणि त्याचं आउटपुट घ्यायला दुसऱ्या दिवशी जावं लागायचं. म्हणजे तुमचा प्रोग्राम चूक आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळायचं. त्याच्यामुळे एक प्रोग्राम तयार करायला साधारण 1 महिना लागून जायचा. त्याच्यामुळे फार काही प्रोग्रामिंग करता यायचं नाही. पण त्याच्यानंतर भारतात साधारण एक 87 साली सॅम पिट्रोडा आणि राजीव गांधी यांच्या साह्याने एक मोठी रेव्होल्युशन एक क्रांती ITची आली. त्याच्यात PCs आले मुख्य म्हणजे. आणि त्या PCsवर लोकांना पटपट गोष्टी करता यायला लागल्या. तर त्यावेळेस ते एक फार अट्रॅक्टिव्ह असं फील्ड होतं आणि त्यामुळे मी त्या क्षेत्रात गेलो आणि त्याच्यात काम करण्याचा प्रयत्न केला गेले 15-20 वर्ष. बरोबर. तर मग तुम्ही जेव्हा स्वतःचा पहिला कम्प्युटर विकत घेतला तो कोणता होता? आणि लोकांना अर्थातच कानेटकर सरांची ओळख ही लेटेस्ट सी या तुमच्या बेस्ट सेलर पुस्तकामुळे आहे. तर तुम्ही C प्रोग्रामिंगच सर्वात पहिले सुरू केलं की तुम्ही अर्थातच आत्ताच सांगितलं की फोर्ट्रान तुम्ही कॉलेजमध्ये शिकलात किंवा वापरलं, तर तुम्ही नागपूरला आल्यावर स्वतःची कंपनी सुरू केल्यावर C प्रोग्रामिंग मध्येच काम सुरू केलं? नाही, तसं काही झालं नाही. सुरुवातीला जो मी पहिला PC जो घेतला तो अतिशय लिमिटेड कॅपेबिलिटीचा आहे आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तो असा की त्याची स्पीड आहे फक्त 4.77 मेगाहर्ट्झ. आता आजकाल आपण गिगाहर्ट्झ बद्दल बोलतो. आणि त्याच्यात फक्त 2 फ्लॉपी ड्राईव्ह होते आणि हार्ड डिस्क याचा शोध त्यावेळेस लागायचाच होता. त्याच्यामुळे अतिशय असा लिमिटेड कॅपेबिलिटीचा तो कम्प्युटर होता आणि त्याच्यावर सुरुवात केली मी. आणि त्या काळात बेसिक नावाची एक लँग्वेज होती. ती बेसिक लँग्वेज मी आधी शिकलो
आणि मग मी लोकांना शिकवायचा प्रयत्न केला. तर तशी मी अच्छा. एक छोटीशी सुरुवात केली. आजही माझ्या ऑफिसमध्ये एका कोपऱ्यामध्ये एक मानाचं स्थान त्या कम्प्युटरला आहे, कारण त्याला बरीच इमोशनल अटॅचमेंट आहे माझी. त्याच्यामुळे त्याच्यानंतर 200-300 कम्प्युटर आपल्या कंपनीमध्ये विकत घेतले, पण त्याची जी इमोशनल अटॅचमेंट आहे ती बघता तो आम्ही त्याला मानाचं स्थान दिलंय. अच्छा, म्हणजे तो म्युझियम मधली एक वस्तू असं म्हणता येईल. बरं, मला हे दुसरं मला एक तुम्हाला विचारायचं होतं की तुमचं कल हा शिक्षक म्हणून एक बनण्याचा कल पहिलेपासून होता का तुम्ही? म्हणजे हा, मला असं आवडायचं की जे आपल्याला समजलंय ते लोकांना समजावं असं मला बरेचदा वाटायचं. त्याच्यामुळे माझ्या रक्तात शिक्षण होतं असं मला म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड तसं शैक्षणिक क्षेत्रातलंच असल्यामुळे मला असं वाटलं की या क्षेत्रात. दुसरा एक प्रश्न जो मुलांकडनं मला नेहमी विचारला जातो, आज विशेष करून जेव्हा मुलं करिअरविषयी विचार करतात तेव्हा साधारणपणे लहान शहरातले मुलं मोठ्या शहरांमध्ये जातात. म्हणजे नागपूरचा मुलगा असेल तर तो बंगलोरला जातो, हैदराबादला जातो, नाशिकचा असेल तर पुण्याला जातो. तर तुम्ही मोठ्या शहरात जाऊन लहान शहराकडे परत कसे आलात, आणि तेव्हा तुम्हाला काही त्याच्यात धोका आहे आपल्या करिअरला असं वाटलं नाही का? नाही, माझं असं ठाम मत होतं की जर मी चांगला असेन तर मी कुठूनही चांगला असेन, आणि जर मी चांगला नसीनच तर मी बंगलोरला जाऊन काही चांगला होईन असं मला वाटत नाही. आणि मला असं सारखं वाटायचं की नागपुरात बसून आपल्याला काही जर करता आलं तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त मानलं जाईल एका आयटी शहरामध्ये जाऊन काम करण्याच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि नागपूरला व्यवसाय सुरू करणं मला जास्त संयुक्तिक होतं, कारण माझं शिक्षण नागपुरात झालं होतं. माझे सगळे नातेवाईक नागपुरात होते, तर रूट्स ज्याला आपण म्हणतो ते नागपुरात असल्यामुळे मला असं वाटलं की नागपुरातनं आपण जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकू, म्हणून मी नागपुरात व्यवसाय सुरू केला. आणि त्याच्यानंतर मग इंटरनेट वगैरे आल्यानंतर तर तुम्ही कुठे आहात याला महत्वच उरलं नाही. तुम्ही कुठेही असून कुठलंही काम करू शकता. बरोबर. तर त्या दृष्टीने मला वाटत नाही की नागपूरला सुरू करून काही डिसएडव्हान्टेज होता. म्हणून मी बरेचदा आजकाल लोकांनाही सांगतो की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, तुम्ही ज्या एरियात नाही, तुम्ही ज्या रिजनमधनं आहात त्या रिजनमध्ये जाऊन जर तुम्ही काम केलं तर ते आज अगदी सहज शक्य आहे. बरोबर. मला वाटतं आपल्या मित्रांनी जे हे पाहतात आहे कार्यक्रम, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की नुसतं कोणत्या शहरात तुम्ही काम करता त्यांनी तुमच्या करिअरची दिशा ठरते असं नाही. उलट तुम्ही आपल्या शहरात जाऊन काम करून निश्चितच जास्त नाव मिळवू शकता, आणि कानेटकर सरांच्या उदाहरणातनं ते सिद्ध होतं असं मला वाटतं. ते म्हणतात ना फुटबॉलमध्ये की जस्ट हॅव्हिंग पोझिशन इज नॉट इनफ, व्हॉट यू डू विथ द बॉल पोझिशन इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर तुम्ही कुठे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काय करत आहात या गोष्टीला नक्कीच जास्त महत्व आहे माझ्या दृष्टीने. बरोबर. आता मला वाटतं लेटेस्ट सी या पुस्तकाचं नाव तर आयटी क्षेत्रात जो काम करतो किंवा शिकतोय त्या एकाही मुलाने ऐकलं नाही असं नाहीये. भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही जे जे इंडियन्स आहेत, इंडियन्स नसलेले मुलं सुद्धा आहेत बरेचसे. पण त्याच्यानंतर तुम्ही काय केलं हे बहुतांश लोकांना माहीतच नाही. खरं तर मी एका लिहिण्याच्या क्षेत्रात सुद्धा अगदी अचानकपणे आलो, कारण त्या काळात मी जेव्हा बेसिक लँग्वेज वर नोट्स मी एक विद्यार्थ्यांना ज्या द्यायचो त्या कुठल्या तरी एका पब्लिशरच्या हाती पडल्या दिल्लीच्या. अच्छा. आणि तो मला अप्रोच झाला आणि म्हणाले की याला पुस्तकामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो का. तर मला वाटलं की ठीक आहे, म्हणजे मला माझा प्रिंटिंगचा खर्च वाचेल आणि एक रेडीमेड चांगलं एक पुस्तक विद्यार्थ्यांना देता येईल. तर ते पुस्तक लिहिलं मी आणि त्याला दिलं, आणि त्याच्यानंतर मी पूर्ण विसरून गेलो होतो की असं काही पुस्तक आपण दिलेलं आहे. 6 महिन्यानंतर एक दिल्लीहून एक लिफाफा आला आणि त्याच्यात 3 पुस्तकं होती. मी बघत होतो की हे कुठलं पुस्तक आहे, आणि मग बघितलं की ऑथर म्हणून माझंच नाव होतं. तर मी जे 6 महिन्यापूर्वी पुस्तक दिलं होतं ते छापून आलं होतं. आणि त्याच्यानंतर एक वर्षाचा काळ लोटला आणि त्याच्यानंतर मला एक दिवस एक लिफाफा आला, त्याच्यात चेक होता एक. अच्छा. आणि मी उघडून बघितलं, त्यात लिहिलं होतं की हे तुम्हाला रॉयल्टी म्हणून देण्यात येते या वर्षाची. आणि हे बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की पुस्तक लिहून पैसे सुद्धा मिळवतात लोक. अच्छा. आणि मग मी लेटेस्ट सी लिहिलं आणि ते बरंच अंशी सक्सेसफुल झालं. बऱ्याच देशांमध्ये ते आता विकल्या जातं. तिथल्या एडिशन्स आहेत, जसं की कोरियन एडिशन आहे, जॅपनीज एडिशन आहे, सिंगापूर एडिशन आहे. ते अमेरिकेतनं पब्लिश होतं, सिंगापूरमधनं पब्लिश होतं, युके मधनं पब्लिश होतं. बरोबर. आणि हे जेव्हा सक्सेसफुल झालं तेव्हा मला नॅचरली असं वाटलं की आपल्याला जे जे येतं ते जर आपण विद्यार्थ्यांसमोर चांगल्या शब्दात मांडू शकलो तर नक्कीच बऱ्याच लोकांचा फायदा होईल. म्हणून मग जशा जशा टेक्नॉलॉजीज येत गेल्या, C++ आलं, .NET आलं, जावा आलं,
नंतर एम्बेडेड सिस्टम्स आलं, त्या विषयांवर जे मी शिकलो ते मी नेहमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कारण तो शेवटी माझा व्यवसायही झाला होता. बरोबर. आणि मग मी अशी अनेक पुस्तकं लिहिली आणि पुस्तकांचं मीडियम बऱ्याच चांगल्या प्रमाणात लोकांनी ऍक्सेप्ट केलं असं मला वाटतं. बरोबर. आणि पुष्कळांना कदाचित माहित नसेल की तुम्ही नागपुरात स्वतः शिकवता सुद्धा, हा, म्हणजे मुलांना स्वतः मार्गदर्शनही करता. हा, आता जसं आता टेक्नॉलॉजी अवेलेबल झालेली आहे तर मी फक्त नागपूर पुरतं रेस्ट्रिक्ट करावं असं मला वाटत नाही. म्हणून मग आम्ही आमच्या कंपनीमध्ये एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टम इन्स्टॉल केली आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टमच्या थ्रू नागपूरमध्ये जेव्हा क्लास चालू असतो तेव्हाच तो औरंगाबादलाही चालू असतो, जळगावलाही चालू असतो, पुण्यातही चालू असतो, टोकियोतही चालू असतो. तर यांनी आपला रीच वाढवण्याचा एक साधारण प्रयत्न केलेला आहे. कारण शेवटी नागपूरला किती विद्यार्थी येऊ शकतील माझ्याकडनं शिकण्याला, त्याला एक लिमिट आहे शेवटी. बरोबर. म्हणून जर ते येऊ शकत नाही तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर हा एक आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि तो बऱ्याच अंशी सक्सेसफुल झाला असं मला वाटतं. दुसरा एक महत्वाचा प्रयोग म्हणजे एक क्वेस्ट नावाचं एक मीडियम काढलंय. त्या क्वेस्ट मीडियममध्ये असं स्टुडिओमध्ये 16 वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर्स आम्ही रेकॉर्ड केलेले, एक 60 लेक्चरचे असे, प्रत्येक कोर्समध्ये 60 लेक्चर 30-30 मिनिटाचे. आणि ते लेक्चर्स जे आहेत ते पीसीवर तुम्हाला इन्स्टॉल करता येतात. तर त्याचा मुख्य फायदा हा की एखादं लहान गाव असेल, त्या लहान गावात समजा कोणाला चांगली गोष्ट शिकायची असेल तर त्याला ऍक्सेसिबिलिटी हा एक मोठा प्रश्न होऊन बसतो की मला चांगला शिक्षक कसा मिळेल. बरोबर. आणि दरवेळेस काही त्याला चांगल्या शिक्षकाकडे जाता येत नाही. त्याच्यामुळे हे जर मीडियम आपण तयार केलं तर आपल्याला सगळ्या गावांमध्ये पोहोचता येईल असं मला वाटलं. त्याच्यामुळे क्वेस्ट हे मीडियम तयार केलं आणि हे 16 विषय त्याच्यात रेकॉर्ड केले आणि ते आता वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जातं. कुठे कुठे भाषेचा प्रॉब्लेम येतोय, जसं जर्मनीमध्ये समजा गेलं ते तर जर्मन माणसाला नाही कळत पटकन. बरोबर. पण त्याच्यात रिपीटेबिलिटी असल्यामुळे तो सारखं प्ले करून ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. परत त्याला एक असोसिएटेड प्रिंटेड मटेरियलही असतं ज्याच्या थ्रू तो अजून जास्त काही त्याच्यात शिकू शकतो. अच्छा. मला वाटतं आणखी एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासोबतही आपण काही उपक्रम राबवलेला आहे, ज्याच्या माध्यमातून मुलांना त्या विद्यापीठाच्या स्टडी सेंटर्सला जाऊन सुद्धा शिक्षण घेता येतं. त्याच्यातनं त्यांना म्हणजे ट्रेडिशनल एका युनिव्हर्सिटीच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने स्वतःच्या वेळेमध्ये शिक्षण घेता येतं. त्याच्याविषयी काही सांगू शकाल का? बरोबर आहे. जसे मुक्त विद्यापीठाचे 85 स्टडी सेंटर्स आहेत, त्या स्टडी सेंटर्समध्ये विद्यापीठाने नेमून दिलेले जे विषय आहेत त्या विषयांबद्दलचे सुद्धा आम्ही लेक्चर्स रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते लेक्चर जे रेकॉर्ड केलेले आहेत ते तिथे स्टडी सेंटरमध्ये ऐकवले जातात. आणि त्याचा मुख्य फायदा विद्यापीठ अशा पद्धतीने घेतं की फ्लेक्झिबिलिटी जी मुक्त विद्यापीठाचा जो मुक्तपणा आहे तो त्याच्यात त्यांना साध्य करता येतो. कारण नेमकी एक जी क्लासरूम असते त्याच्यात एक वेळेचं बंधन असतं की याच वेळात येऊन तुम्हाला शिकावं लागेल. तो शिक्षक जर दिवसभर उपलब्ध नसेल तर प्रत्येकाला त्या वेळात येऊन शिकणं काही शक्य होत नाही. बरोबर. पण हे जे लेक्चर्स आम्ही मुक्त विद्यापीठाकरता रेकॉर्ड केलेले आहे ते त्यात त्यांच्या पीसीवर एकदा इन्स्टॉल झाले त्या स्टडी सेंटरमध्ये की कुठलाही विद्यार्थी येऊन केव्हाही येऊन कानाला स्पीकर लावले, मशीन चालू केलं की ते लेक्चर्स ऐकू शकतो. काही समजलं नाही ते सारखं प्ले करून ऐकू शकतो. जर त्याला काही डाऊट असेल तर तिथल्या जो शिक्षक असेल लोकल स्टडी सेंटर मधला त्याच्याकडनं तो डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकतो. किंवा एक फोरम केलेला आहे आम्ही मुक्त विद्यापीठाकरता ज्याच्यात पार्टिसिपेशन जे असतं की समजा 4 विद्यार्थी वेगवेगळ्या गावाचे आहे पण ते सुद्धा एक दुसऱ्याला मदत करू शकतात. त्या फोरमवर स्वतःचे प्रश्न ठेवू शकतात. आपण जो प्रश्न ठेवला तो दुसरा कोणी उत्तर देऊ शकतो. बरोबर. त्या प्रकारे सुद्धा त्यांचं शंका निरसन होऊ शकतो याची व्यवस्था केलेली आहे. आज शिक्षणासाठी वेगवेगळ्या संधी सुद्धा माहिती आणि तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचा पूर्णपणे लाभ घेतला तर आपल्या करिअरला अतिशय भरघोस मदत होऊ शकते. कारण बहुतांश विद्यार्थी कॉलेजमध्ये आपण जे शिक्षण घेतो त्याच्यावरच अवलंबून असतात आणि त्याच्यामुळे पुष्कळदा त्यांना मदत पुरेशी मिळत नाही असा एक गैरसमज असतो. तर मला वाटतं मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हा एक खूपच चांगला उपक्रम राबवला गेलाय. मला वाटतं ही संकल्पना कोणाची होती? ही संकल्पना तशी म्हणजे इव्हॉल्व्ह झाली असं म्हणता येईल. कारण असे मी अगोदर बरेच प्रयत्न केले होते पण त्या प्रयत्नांना पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं. जसं स्क्रीनवरनं डायरेक्ट रेकॉर्डिंग करून बघितलं ते काही फारसं सक्सेसफुल होऊ शकलं नाही. मग दीड तासाचे लेक्चर्स रेकॉर्ड करून प्रयत्न केला पण त्या 1.5 तासाचे लेक्चर रेकॉर्ड करत असताना काही ना काही त्यात व्यत्यय यायचा आणि ते काही नंतर मग एडिटेबल नसायचं. पण जशी टेक्नॉलॉजी वाढली, इम्प्रूव्ह झाली तर हे सगळे प्रकार करता यायला लागले
आणि मग माननीय कुलगुरू जे आहेत त्यांना आम्ही एकदा प्रपोजल दिलं की असं आपण करू शकतो, हे टेक्नॉलॉजिकली पॉसिबल आहे. आणि त्यांनी तो मग विषय उचलून धरला. अच्छा. तिवारी सर जे कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे हेड आहे तिथे, बरोबर, त्यांना सुद्धा ती संकल्पना आवडली आणि या दोघांचा प्रामुख्याने त्यात लीड होता आणि आम्ही फॅसिलिटेट करत होतो. आणि बाकी मुक्त विद्यापीठाच्या लोकांच्या साह्याने हे सगळं उभं केलं आणि आता 85 सेंटर्समध्ये हे चालू आहे, सक्सेसफुली चालू आहे. विद्यार्थ्यांची संख्याही बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे हा उपक्रम एका चांगल्या दिशेने वाटचाल करतोय असं आपण म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही शिक्षण घेता तेव्हा पारंपरिक अभ्यासक्रमाकडे आणि अशा अपारंपरिक ठिकाणून जे मार्गदर्शन मिळतं त्याचं काय मिक्सचर असलं पाहिजे आणि त्याचं तुमच्या करिअरच्या दृष्टीने त्याचं काय योगदान राहू शकतं? पारंपरिक शिक्षण जे असतं हे तसं बरंच साचेबद्ध होऊन जातं, पण मुक्त विद्यापीठाच्या संदर्भात जेव्हा आपण करतो तेव्हा बरीच फ्लेक्झिबिलिटी असते. अच्छा. ती फ्लेक्झिबिलिटीचा बरोबर उपयोग करून घेणं हे विद्यापीठांनी जरी फॅसिलिटेट केलेलं असलं तरी ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्याच्यातनं स्वतःचा फायदा करून घेणं फार महत्वाचं आहे. अनेक इलेक्टिव्ह विषय असतात, त्याच्यापैकी तुम्हाला प्लॅन करावे लागतात की कुठलं इलेक्टिव्ह मी घ्यायला पाहिजे. तसंच प्रोजेक्ट समजा मला करायचं, तुम्ही कुठलं प्रोजेक्ट करायला पाहिजे. कारण विद्यापीठ फक्त एवढं सांगतं की तुम्हाला एक फायनल इयरमध्ये एक बीसीएच्या कोर्समध्ये म्हणा, एमसीएमच्या कोर्समध्ये एक फायनल इयरमध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट करावा लागेल. ते प्रोजेक्ट करत असताना विद्यार्थ्याला पूर्ण मुभा असते की त्यांनी तो काय विषय निवडावा, त्याच्यात काय करावं, ही पूर्ण मुभा विद्यापीठाने दिलेली असते. पण बरेचसे लोक मग ते फक्त खानापुरती करतात, तर ते काही बरोबर नाही. प्रोजेक्ट करत असताना चांगला विषय निवडून काहीतरी करावा अशी विद्यापीठाची अपेक्षा असते. त्याच्याच करता इनफॅक्ट तो विषय दिलेला असतो. नाही तर मग बाकी सगळे विषय तर विद्यार्थ्यांनी नेमून दिलेलेच आहेत विद्यापीठांनी. पण इथे जो चान्स मिळालेला असतो विद्यार्थ्याला की स्वतःच काहीतरी करून दाखवावं, तो चान्स घेऊन काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. अच्छा. सर्वप्रथम मला वाटतं आणखी एक गोष्ट जी थोडीशी राहिलेली आहे, मी माझी थोडी ओळख करून देतो. मी कानेटकर सरांचा आता परिचय करून दिला. माझं नाव असंग दाणी, मी आधी सांगितल्याप्रमाणे. माझं शिक्षण मी बीई इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेलंय विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरमधनं, आणि त्याच्यानंतर बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधनं मी कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलं. त्याच्यानंतरचा माझा प्रवास, मी वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम केलं भारतात आणि भारताबाहेरही. मायक्रोसॉफ्ट, सोल्युशनसॉफ्ट, त्याच्यानंतर ब्रोकेड कम्युनिकेशन. माझं जे क्षेत्र होतं ते सिस्टीम सॉफ्टवेअरचं क्षेत्र होतं, त्यामुळे आयटी या क्षेत्राविषयी मला पहिल्यापासून आत्मीयता जी होती. त्याच्यात मला वेगवेगळ्या गोष्टी करायचा सुदैवाने चान्स मिळाला. आणि मीही मूळचा नागपूरचा असल्यामुळे नंतर 4 वर्षापूर्वी जेव्हा मी नागपूरला परत आलो तेव्हा माझी आणि कानेटकर सरांची भेट झाली. तेव्हा आम्ही सोबत काहीतरी करायचं ठरवलं. तर आता सध्या मी आणि कानेटकर सर सोबतच काम करतो, वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतो आम्ही. इथे मी एक महत्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो, आपल्या प्रेक्षकांना जरूर आवडेल असं मला वाटतं. ते म्हणजे एक साधारण 4 वर्षापूर्वी असंग जेव्हा नागपूरला मला भेटायला आला तेव्हा तो मायक्रोसॉफ्ट USA मध्ये कार्यरत होता. बरंच इंटरेस्टिंग असं कामही करत होता. त्यावेळेस तो आला आणि म्हणाला, सर आपण काहीतरी बरोबर एकत्र मिळून काहीतरी करूया. तर मी जरा आश्चर्यचकित झालो की मायक्रोसॉफ्ट ही तशी या क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी आणि तिथे एवढं चांगलं काम जो माणूस करतो आहे तो नागपूरला येऊन कशाला माझ्याबरोबर काम करेल. तर मी असंगला विचारलं की असंग तुला असं का बरं करायचं आहे. तर असंगनी मला तेव्हा उत्तर दिलं की सर मी मायक्रोसॉफ्टमध्ये इंटरेस्टिंग काम नक्की करतोय पण ते चॅलेंजिंग नाही आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं की तुला चॅलेंजेस जर हवे असतील तर जरूर नागपुरात ये, कारण नागपुरात अनेक चॅलेंजेस आहेत. कार पार्क करायची असली तरी चॅलेंज आहे, मीटर इलेक्ट्रिसिटी घ्यायचं असेल तरी चॅलेंज आहे, नळ आला नाही तरी चॅलेंज आहे, अनेक चॅलेंजेस आहेत. त्याच्यामुळे तुला जर चॅलेंजेसची खरोखर इच्छा असेल फेस करण्याची तर जरूर नागपूरला ये. आयटीचेही चॅलेंजेस आपण एकत्र मिळून सोडवायचा प्रयत्न करूया. त्या दृष्टीने असंग आला आणि जसा गेला होता तसाच आला. 2 सुटकेसेस घेऊन भारतातनं गेला होता. 2 सुटकेसेस, एक बायको आणि 2 मुली एवढं घेऊन परत आला आणि आल्यानंतर तिकडचे दोर कापून आला हे मुख्य. नाहीतर असे बरेचसे सीझनल एंटरप्रिनर ज्याला आम्ही म्हणतो ते असतात की जे सुट्टीत येतात तेव्हा भारतात खूप एंटरप्रिनरशिपच्या गप्पा करतात, काहीतरी आपण करूया असं बरंच सांगतात, पण परत गेलं की त्याचा सगळा विसर पडतो. असं काही असंगनी केलं नाही. तो आला, तो नेहमी करता आला
आणि आल्यानंतर नागपुरात राहून एका छोट्या गावात राहून आपण काय आयटीचं करू शकतो याच्याबद्दल प्रयत्नाला लागला. 4 वर्षात आम्ही थोडंफार काही करू शकलो आहे, पण आमची भरारी जास्त मोठी आहे असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळात आम्ही ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या चांगल्या प्रॉडक्ट्स लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू. या इंट्रोडक्शनचा महत्वाचा मुद्दा हा की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी एक प्रश्न असतो की तुम्ही स्वतःचा परिचय करून द्या. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सिलेक्शन वगैरे होतं आणि कंपनीत जाता तेव्हा कदाचित तुम्हाला अशीही गरज पडू शकते की दुसऱ्याचा परिचय करून द्या. तर स्वतःचा परिचय कसा करावा आणि दुसऱ्याचा परिचय कसा करून द्यावा याचं सुद्धा एक थोडंसं टेक्निक आहे. ते टेक्निक प्रत्येकाला आत्मसात करायला पाहिजे. म्हणून हा पहिला भाग जो होता या कार्यक्रमाचा हा आपण याच्यावरच डिवोट केला की कसा परिचय एक दुसऱ्याचा करून देता येईल आणि कसा स्वतःचा परिचय करून देता येईल. त्या दृष्टीने मला वाटतं हे प्रेक्षकांना उपयोगी पडेल, विद्यार्थ्यांना एस्पेशली हे उपयोगी पडेल असं मी समजतो. आणि हा भाग आपण इथेच संपवू. नमस्कार. नमस्कार.